सो गाइस, हम आज जा रहे हैं स्विमिंग टैंक पर। मंजू होता है समुद्री टैंक। ये देखिए गाईज आहे फुल मामावर गेलेला आहे, मला लॉक करून राहिला, एकदम पेटलाय, गोप्रो घेतलाय तर त्याच्या हातात आणि फुल एकदम खतरनाक पैकी व्लॉग करताय। चलो गाईजच्या समोर तर बोल काही। बाय। सो गाईज आम्ही निघालो आहे सध्या समुद्रावरती आणि असा खतरनाक असा सुंदर असा नजारा आपल्या समोर आहे आणि बेबी फुल एलिफंटचा ड्रेस घालून थायलंडवरचा चमकून राहिला आणि समोरचा ब्लॉग बेबी करणार। वेलकम टू गाइस, ये देखिए अब मैं कहाँ आ गया। हाँ चलो, ये देखिए सन्ना क्या हो रही है। तसं तर बडबड करायला गेलं तर माझ्याजवळ बोलायला एवढं काही आहे, बट कसं आहे मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो। आता काय झालं आहे, आता मी हे ब्लॉग्स बनवतो, एवढं मेहनतीने एडिट करतो। आता आधी ब्लॉगचं कल्चर होतं, इवन तो मी माझ्यासारखे खूप लोक मुंबईकरनी किल्ला पाहायचे आणि डेली पाहायचो मी, दररोज सकाळी 2:30 वाजता वेट करायचो। आता शॉर्टचा जमाना आला, रीलचा जमाना आला, त्याच्यामुळे कोणी एवढं पाहत नाही। आता आपल्याला कुठे जायचं असेल, आधी आपण खूप मस्त मोठा पूर्ण व्हिडिओ बघायचो, आता डायरेक्ट रील शॉर्ट बघून घेतो आणि जातो। भाचा उठलेला आहे, ये बेबी अभी आएगा मजा, हमारा अयाश आया फुल फॉर्म में। काय म्हटलं? टॉयज घेते ना, तोपर्यंत आपण समोर जाऊ, ठीक आहे? चालेल। सो अयांश माझ्यासोबत आलेला आहे। आमच्या दोघांचे किती भांडण झाले, किती काही झालं तरी अयांश माझ्यासोबतच राहते। सो आमच्या दोघांचं किती दररोज भांडण होते, दररोज यायला मीच पाहिजे, मला बेबी पाहिजे, हो ना बेबी? बेबी मी असलो की काही टेन्शनच नाही राहत। विचार करा, हा एवढा असा प्रायव्हेट वाटतो तुम्हाला रोड, बट याच्यावरून MSRTC ची बस जाते आणि हे कोकणातले रोड खूपच छोटे आहे ना बेबी? बेबी सांगणार आहे आपल्याला कुठे बीचवर कुठून जायचं। हां सांग। सो गाईज आता अयांश व्लॉग होस्ट करणार आहे, लेट्स गो। आम्ही नेहमी सॅटर्डे संडे मीन्स वर्षातून 2-3दा तरी कोकणचा टूर करत असतो। श्रीवर्धन जातो, कधी दिव्याघर, गुहागर, यावेळेस आलो दापोलीला, ठीक आहे? आणि दरवेळेस हे समुद्रावरचे टॉईज हे तो घेऊन मागतो आणि तसेच पडून राहते। आताही आणलेले आहे आणि हा काही ऐकत नाही। सो गाईज फायनली आपण आलेलो आहे बीचवर आणि समोर सुंदर असा सनराईज आपल्याला दिसत आहे, त्यात अति सुंदर अशी आई आणि त्यानंतर हे आपलं हॉटेल जिथे आपण स्टे केलेलं आहे। सध्या दीदी आणि जीजू अयांशचे खेळणे घेण्यात बिझी आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं लवकर आलेलो आहे। सो आम्ही अयांशच्या बड्डेसाठी त्याचं फोटोशूट करत होतो, पण त्याला एवढ्या समुद्र आणि बीचच्या समोर फोटोशूट बिलकुल आवडत नव्हता, तो एकदम खेळण्यासाठी घाई करत होता। सगळ्याच आम्ही घोडागाडी केलेली आहे। मी युजली पण बीचवर कधी घोड्याबरोबर बसत नाही, आज बसलो पाहिजे बेबीमुळे। बेबी है where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales. स्वतःची तारीफ नाही करत, पण अयांशने केलं होतं कचरा, म्हणजे त्याच्या खेळण्याचा आहे। हे लोक तिथे तेवढ्या दुरून हा कचरा इथपर्यंत आला होता आणि म्हणजे मागे धावत आलो, कचरा पकडला। प्लीज आपला निसर्ग, आपल्याला खूप आपण लकी आहो, आपल्या भारताला एवढा सुंदर असा समुद्रकिनारा आणि निसर्ग आहे, तो प्लीज करून स्वच्छ ठेवा। आपल्याकडून 100% योगदान द्या, बाकीचं सोडा। नक्कीच हा पूर्ण समुद्र पूर्ण क्लीन होईल। बघा कॅलरीज पण बंद झाल्या आणि कचरा पण भेटला। मोबाईल ठेवून आपण आलो आहे गोप्रोवर। हे वॉटरप्रूफ केस नाही आहे, त्याच्यामुळे हां, तर त्याच्यामुळे मी आतमध्ये नाही टाकणार, वरच ठेवणार। मग मी विचारत आहे वॉटरप्रूफ नाही आहे का, तर नाही आहे। आणि अचानक पाणी वाढलेलं आहे। आमचे जीजू आणि अथांग असा समुद्र।
play. The wind hums songs at the break of day. की तुम्हाला असे कोस्टल रोड खूप ठिकाणी दिसणार आहे ना बेबी. म्हणजे कोस्टल रोड मध्ये कंटिन्यू आपल्याला समुद्र दिसणार मधामध्ये. बेबी खूप खेळला आहे समुद्रात. तर बेबीची बॅटरी झाली आहे डाऊन. आता आम्ही गणपती बाप्पाचं मस्त दर्शन घेऊ, त्यानंतर बेबी फॉर्म मध्ये येईल. आहे ना बेबी. ओके. हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो. मित्रांनो आपण आलो आहे आता कड्यावरच्या गणपतीवर. उंच आहे, डोंगरावर आहे, पण डोंगर चढलो, खाली उतरलो, परत डोंगर चढलो आणि हा आहे कड्यावरचा गणपती. मित्रांनो हे आहे कड्यावरचं गणपतीचं मंदिर आणि इथून आपण जाणार आहे गणपतीचं पाऊलकडे. त्याची एक हिस्ट्री आहे ती नंतर सांगतो. आता इकडे आपण डायरेक्ट जाऊ गणपतीचं पाऊल बघायला. सो गाईज हेच ते गणपती बाप्पाचे पाऊल आहे आणि हा सुंदर असा बीच. सो मित्रांनो जस्ट व्ह्यू बघा. हा पूर्ण असा अल्ट्रा वाईड अँगल आहे. इकडे खाडी, इथे समुद्राला खाडी मिळते. तो सुवर्णगड, त्याच्या पलीकडे आपण थांबलो होतो. इथे गणपतीचं पाऊल, हा कड्यावरचा गणपती आणि हा सुंदर असा इकडे पूर्ण नारळाचे झाड आहे. आपण जिकडे थांबलो होतो तिथे झाडं नव्हते. ही आहे कोकणाची खासियत आणि हा सर्वात सुंदर असा कोकण. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन झालं आणि कड्यावरच्या गणपतीचे दर्शन पाऊल पण बघितले. सो आता आपण सरळ जाऊ पुण्याला. सो गाईज सध्या आपण माणगावला कसं होते, मुंबई गोवा हायवे आहे आणि त्यांनी सध्या अजून बायपास काढलेला नाही. तर हायवे येते एकदम गावातला छोटा रोड सुरू होते. तर एवढी मोठी ट्रॅफिक आहे आणि हे ट्रॅफिक अर्धा घंटा तर लागणारच. बिकॉज सरळ जातो मुंबई आणि राईटला जातो पुणे. त्याच्यामुळे भयानक ट्रॅफिक आहे. जोपर्यंत याचा बाहेरचा रस्ता निघणार नाही तोपर्यंत ट्रॅफिक इथे अशीच राहणार नेहमी. 12 महिने इथे ट्रॅफिक राहणार. सो गाईज हा आहे बायपास जो माणगावचा इन प्रोग्रेस. तर बायपास बनायला अजून 2 वर्ष तरी लागणार. बट ट्रॅफिक एवढी हेवी आहे की ते जे कच्चं मटेरियल राहते त्याच्यावरून लोकांनी टाकली आणि आम्ही पण टाकली. त्याच्यामुळे आमचं पूर्ण माणगाव स्किप झालं. आता इकडून झालो आपण स्वराज्याची राजधानी रायगडकडून. रायगड खूप दूर आहे, हा रायगडच्या बाजूने जाते. रायगड दिसला तर खूप चांगलं, बट दिसणार तर नाही जसं मी मॅपवर पाहिलं. तर मित्रांनो विचार आला की स्वराज्याच्या राजधानीपाशीचा आपला व्लॉग एंड करूया. बिकॉज इथून आम्ही रेस्टॉरंटमध्ये थांबणार संध्याकाळी आणि तिथून मग डायरेक्ट पुण्याला जाऊन रेस्ट करणार. सो हा व्लॉग होता आपला दापोलीचा. नक्की व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब जर तुम्ही केलंच असेल आणि शेअर करायला विसरू नका. बिकॉज आपलं चॅनल आपण रेग्युलर व्लॉग टाकत आहे, आपलं चॅनल मोस्ट ग्रो झालं पाहिजे. सो चलो शिवाजी महाराज की जय. सो मित्रांनो सध्या आहे आम्ही तामिनी घाटात आणि अयांश बसलेला आहे कारच्या वर आणि खूप छान एन्जॉय करताय अयांश. त्याची ही दुर्बीन घालून दाखव. आणि तो वाघ शोधत आहे तामिनी घाटातला. तामिनी घाटात कोणता वाघ भेटला तर अयांशनीच शोध लावला याचं म्हणू शकतो. शोध लवकर. यो कोणत्या कलरचा आहे वाघ? बे झेंडू. ब्लॅक आहे तर ब्लॅक आहे. तर तुम्ही तामिनी घाटातला हा वाघ इथे आहे नवीन कलरचा ब्लॅक पॅन्थर आहे ना. हो अशाच प्रकारे इथे आपण व्हिडिओ संपवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टिल देन गुड बाय. झाला आमचा ब्लॉग.